सर्वांच्या हातात होत्या, मनगटात ताकद तर सर्वांच्याच होते, पण स्वराज्य निर्माण करण्याचे धाडस फक्त आणि फक्त शिवरायांमध्ये होते, फक्त आणि फक्त शिवरायांमध्ये होते. नमस्कार, मी गुरुनाथ जगताप. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची 396वी जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी विचार तुमच्या समोर मांडतो. ढाल आणि तलवार घेऊन लढलेले शिवराय तर सर्वांनी सांगितले, पण मी आज शिवरायांकडून काय प्रेरणा मिळते, त्यातून आपण काय शिकू शकतो हे तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाकडे आग्र्याला काय होते, तेव्हा त्यांनी जे जशा पद्धतीने निसटले त्याच अगदी तशाच पद्धतीने नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा निसटले. ते जेव्हा इंग्रजांनी त्यांना तुरुंगात टाकलं होतं, त्या तुरुंगाच्या कडेने एक रस्ता जात होता. मग त्यांनी आपल्या पुतण्याला सांगितले, तू रोज रात्री 6 नंतर इथं गाडी शिकायला यायचा. मग पुतण्याने तसेच केले व तो रोज रात्री 10 नंतर तिथं गाडी शिकायला येऊ लागला. इंग्रजांनी त्याला विचारले, तू इतक्या संध्याकाळी इथं काय करत आहे? मग त्याने सांगितले की सकाळी दिवसभर गाडीची गर्दी जास्त असते, म्हणून मी रात्री 10 ते 12-1 वाजेपर्यंत गाडी शिकतो. मग रात्री गाडीची गर्दी कमी असते म्हणून मी 12-1 वाजेपर्यंत गाडी शिकतो. सुरुवातीला इंग्रज तू गाडी शिकायला यायचं, गाडीत काय यायचं इंग्रज चेक करायचे सोडून द्यायचे. आज तो रोज येते म्हणल्यावर इंग्रजांनी त्याची गाडी चेक करायची सोडून दिली. जसे औरंगजेबाने शिवरायांची पेटाडी चेक करण्याचे सोडून दिले, तसेच त्याच पेटाडीत बसून शिवराय तिथून पळून गेले. त्याच पद्धतीने नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा त्या गाडी चेक करायची सोडून दिली म्हणल्यावर त्या तुरुंगाच्या भिंतीवरून उडी मारून त्या गाडीत बसून जपानला गेले व तिथं आझाद हिंद सेनेची स्थापना केली. ही युक्ती नेताजी सुभाषचंद्र बोसने छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकून घेतली होती. आता दुसरं उदाहरण देतो. जेव्हा छत्रपती लाल महालात बसलेले छायाचित्रावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला व पन्हाळगडाकडे निघाले, तेव्हा त्यांनी शाहिस्तेखानाच्या सैन्याला चकमा देण्यासाठी त्यांनी आपल्या गुरांच्या शिंगाला टेंबे बांधले व कात्रजच्या दिशेने सोडून दिले. ही युक्ती आपल्या भारतीय सैन्याने 1967 साली वापरली होती. त्यावेळी भारताचे सैन्य दल प्रमुख सुखविंदर सिंग यांनी रात्री मेंढ्यांच्या शिंगांना पर्वतावर मेंढ्याच्या शिंगाला बॅटऱ्या बांधल्या व रात्री पर्वतावर सोडून दिले. तेव्हा आपल्याला माहित आहे आता मेंढ्याची जात कशी असते, एका मागे एक मुंडी घालून जाते ती. मग तेव्हा मेंढ्यांनी तसे केले. ते मेंढ्या सुद्धा एका मागे एक मुंडी घालून पर्वतावर पळायला लागले. मग पाकिस्तानी सैन्याला वाटले की ही भारताचे सैन्य आपल्यावर बॅटरी घेऊन हल्ला करत आहे, म्हणून त्यांनी सैन्य जमा केलं व मेंढ्यांना घेराव वाटला. ते मेंढ्या आहेत ही काळाच्या अगोदरच भारताच्या सैन्याने त्यांना घेराव वाटला आणि त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ठार केले. तेवढंच काय, मागच्या 3 वर्षापूर्वी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. माहिती आहे तुम्हाला सर्वांना सर्जिकल स्ट्राईक केला, पण जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. लाल महालात घुसून शाहिस्तेखानावर हल्ला केला. ही युक्ती आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी केली व पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर हल्ला केला हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि नुसतं जय भवानी म्हणून जय शिवाजी म्हणून चालणार नाही. आपण त्या जय बरोबर मागून गुटखा, दारू, तंबाखूचा वास घेतो, पण मग तुम्ही निर्व्यसनी व चारित्र्य संपन्न का राहत नाही? छत्रपती शिवाजी सारखं निर्व्यसनी चारित्र्य संपन्न का राहत नाही? आज शिवजयंती निमित्त मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखं चारित्र्य संपन्न व निर्व्यसनी राहा एवढा संदेश देतो माझी गोष्ट संपतो.